नमस्ते, मी प्रतिभा गलांडे मोरे. आज आम्ही आलो आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये आपण आलो आहोत नरकेवाडी अमृतधारा फार्म, नरकेवाडी अमृतधारा कृषी पर्यटन केंद्र इथे. तर ह्या कृषी पर्यटन केंद्राबद्दल आपण थोडक्यात माहिती मॅडमकडून जाणून घेऊया. आणि त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर मॅडम प्लीज तुम्ही तुमची थोडक्यात ओळख करून द्या. मी माझं नाव सुनीता कुणाल सांगपा. मी इथे नरकेवाडीचे अकाउंट्स बघते. त्यानंतर इथला एक स्टाफ आहे मी तर नरकेवाडी पुढे अमृतधारा जाऊया फार्म आणि मध्ये. आपण पर्यटकांसाठी कोणकोणत्या वेगवेगळ्या सुविधा देतात ते थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम इथे तुमचं ऑफिस आहे का? हो, हे आमचं ऑफिस. म्हणजे इथे काय काय करता? पर्यटक आल्यानंतर तुम्ही त्यांना कुठे म्हणजे इथे वेलकम करता? इथेच मॅडम, बुकिंग वगैरे कुठे करता? इथे ऑफिस मध्ये. बुकिंग कशी करतात? ते ऑनलाईन करतात की इथे येऊन ऑफलाईन म्हणजे समोर ऑन द स्पॉट दोन्ही वगैरे ह्याच्यात होतं मॅडम, दोन्ही दोन्ही ह्याच्यात. दोन्ही प्रकारे होतं. पूर्ण फार्म किती एकरचा आहे? हे क्षेत्र किती एकर आहे पूर्ण? 14 एकर आहे मॅडम. 14 एकर मध्ये क्षेत्र आहे. आणि 14 एकर मध्ये काय काय लावलंय? 14 एकर मध्ये जी आमची अर्धी जी जागा आहे ती चिकूची बागच आहे मॅडम. अर्ध्या जवळ जागेत जवळ 50 वर्ष जुनी ही चिकूची बाग आहे आमची. 50 वर्षापूर्वीची हो चिकूची हो, बाग. 50 आणि वर्ष मॅडम ह्या जुनी. परिसरात काय करतात? हे कसं आम्ही आमच्या इथं फोटोशूट पण होतात मॅडम. फोटो शूटिंग साठी, फोटोशूट फोटोग्राफीसाठी हे होतात, ठेवलेलं आहे. फोटोग्राफीसाठी आम्ही ते पॉइंट्स केलेले आहेत. जसे हे घर म्हणा, हे दीपस्तंभ म्हणा, आणि पुढे पण तुम्हाला दिसतील. दीपस्तंभ तिथे. हा ही चिकूची बाग आहे हा, ना? हो, चिकूची बाग आहे. फिरून बघूया चिकूच्या बागेमध्ये. हा हा, चिकूच्या बागेला छान झोका बांधलाय लहान मुलांसाठी. सायकलिंग पण आहे. हो, आमच्या इथं वन डे पॅकेजेस असतात ना, त्यामध्ये राहण्याची सोय आहे का पर्यटकांना? राहण्याची आहे. पूर्ण ह्या क्षेत्रामध्ये हा, चिकूची बाग ही आहे. पूर्ण चिकूची बागच आहे. आणि इकडे किती छान निवांतपणे सगळेजण बसलेले आहेत हा, गायी बसलेले आहेत. त्या गायी पण आपल्याच आहेत, नरकेवाडी फार्मच्याच. इथे काय फार्म पॉइंट आहे इथे का काय आहे? फाउंटन आहे मॅडम, फाउंटन आहे ते. फोटोग्राफी. हा, फोटोग्राफीसाठी. फोटोग्राफी किंवा लग्न वगैरे होतात ना, त्यावेळी ते. वेगवेगळे इव्हेंट्स पण होतात का हो, इथे? लग्न, रिसेप्शन, डोहाळ जेवण, बर्थडे पार्टी, छोट्यातले. पर्यटकांसाठी हे तुम्ही भाजी व फळे व हो, भाजीपाला फळे व भाजीपाला, चिक्कू, पपई, त्यानंतर विकण्यासाठी हो, ठेवतात. गूळ, काकवी, सुपारी, हे वेगवेगळे खोबरं असतं हे सगळे सुकं. प्रोडक्ट्स आपले हो, हे आपले प्रोडक्ट्स आहे. हे चिक्कूचे चिप्स आहेत बघा. हे चिकूचे आपल्या चिप्स. चिक्कूचे चिप्स केलेले आहेत. अजून वेगवेगळे कुठले हो, प्रोडक्ट? त्यानंतर हे चिक्कूचं लोणचं आहे. हो, आणि हे जे आहे चिक्कू पावडर आहे, जी तुम्ही कोल्ड्रिंक मध्ये कशात पण, आईस्क्रीम म्हणा, आता तर चिक्कू खंड सुद्धा करू शकतो आपण, जसं आम्रखंड तसं. हे सगळे प्रोडक्ट्स इथेच बनवतात. हो, हे सगळे इथले या बागेतले आहेत मॅडम. ऑर्गॅनिक, प्युअर ऑर्गॅनिक गूळ आहे, काकवी आहे. कृष्णाईबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती देता? कृषाई हे नरकेवाडीचं एक असं युनिट आहे जिथं फळ, पालेभाजी, गूळ, काकवी, सुपारी, कोकम सरबत, आणि आलेल्या लोकांना फोटोग्राफीसाठी जी माणसं येतात त्यांच्यासाठी चहा, कॉफी, नाश्ता, हे सगळं इथं बनवलं जातं. हा पूर्ण लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे का? हो, आमच्या इथं काही नाही मॅडम, स्कूल ट्रिप सुद्धा येतात. स्कूल ट्रिप येतात. हो, स्कूल ट्रिप येतात, त्यासाठी हे मुलांसाठी केलेलं आहे स्कूल मॅडम. ट्रिप आल्यानंतर मग मुलांना तुम्ही फार्म वरती घेऊन जाता का? त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला देता का? हो, इथं मॅडम ही बाग आहे ना आमची चिकूची, त्या बागेमध्ये बसण्याची, जेवणाची सगळी सिटिंग अरेंजमेंट बागेत असते मॅडम. म्हणजे जसं तुम्ही वनभोजनाला घेतलाय, वनभोजन पण करता येते. त्यानंतर पार्टी, गेट टुगेदर, रियुनियन सगळं 15 लोकांपासून पुढे किती लोकांचा कार्यक्रम आपल्या इथं होतो मॅडम. या वर्षी तरी महिलांनी संक्रांतीचा हळदी कुंकू सुद्धा इथं बागेमध्ये केले. आणि ही मस्त चिकूच्या झाडाखाली
छान बाज आहे. वा, काय सूट आहे. किती थंड आहे बघा. सावली खूप आहे. लग्न सुद्धा होतात हा मॅडम बागेमध्ये. लग्न हो, होतात. हे स्टेज हा आहे, स्टेज आहे. विधी मंडप. म्हणजे आता सगळे लोक ना हॉलला कंटाळलेत मॅडम, लॉनला सुद्धा कंटाळले. काहीतरी आता वेगळं या पाहिजे. वर्षी जेवढे पण ह्या सीझन मध्ये आपल्या इथे लग्न झाली, ती त्या लोकांनी लग्नाचा जो विधी असतो तो पूर्ण बागेत केला. ओके. त्या लॉन मध्ये कुठले कुठले प्रोग्राम्स होतात? सगळे होतात मॅडम. आता पर्यटक आल्यानंतर तुम्ही त्यांना आउटडोर ऍक्टिव्हिटी मध्ये काय काय म्हणजे गेम्स आहेत का वेगवेगळे पर्यटकांसाठी? वेगवेगळे असे काय नाहीत मॅडम. आपलं कसं आहे, हे जे दिलंय आम्ही हे वाडीचं लुक दिलेलं आहे. त्यामुळं आपल्या इथं जे येते ते बैलगाडी सफर, रेन डान्स, स्विमिंग पूल आपल्या इथं ठेवलेला नाही आहे. मग त्यानंतर मग विटी दांडू, हा लगोरी, लगोरी, ते टायर टायर फिरवणे, रस्सी खेच, संगीत खुर्ची. रस्सी संगीत खुर्ची. हा, ऍडव्हेंचरस मध्ये अजून हे एवढेच आहे मॅडम. मग म्हणजे इतर ग्रामीण खेळ खेळाचे सगळे. साहित्य, ग्रामीण खेळ हा सगळे असतात. ग्रामीण खेळ, क्रिकेट, फुटबॉल ते पण ठेवलेलं असतं साहित्य सगळं. ते फोटोग्राफीसाठी असे पॉइंट केलेले आहेत मॅडम. फोटोग्राफीचे पॉइंट्स फार छान आहेत तुमचे, खूप युनिक आहेत. त्या शेतात काय हो, करतात? आता पावसाळा आला, नाचणं भात. हो हे मचाण टाईप आहे ना हो, वाटतं? मचाणच आहे मॅडम. मचाणच आहे ना? हो. सुंदर, खूप सगळे छान स्ट्रक्चर आहे. प्री वेडिंग, मॅटर्निटी, बेबी शूट सगळ्या प्रकारचे शूट होतात. जाहिरात, मॉडेल. खूप चला ना मचाणवरती, म्हणजे तिकडून. छानवरती जाऊया. हा चला की. ओके, वरतून लुक छान दिसेल अजून. हो. हा मचाणवरून पूर्ण कृषी पर्यटन केंद्राचा व्ह्यू आहे. लोकांना आवडतं का मचाणवरती यायला, हो, खूप बसायला? मॅडम, खूप. काय काय म्हणजे काय ऍक्टिव्हिटी करतात का फक्त गप्पा मारत बसतात? आता सगळ्यात जास्त बघितलं तर फोटोग्राफी. फोटोग्राफी. खूप छान प्लेस आहे आणि पूर्ण ओव्हरव्ह्यू दिसतो आपल्याला. समोर रेन डान्स आहे. हो, तो रेन डान्स आहे. पपईची बाग. केळी, पपई. पर डे खर्च किती मॅडम? पर डे पर पर्सन? आता आपल्या इथं 1 डे पॅकेजेस होतात. त्याच्यात पर डे जर असं पकडलं, सकाळी 9:30 ते 4, त्यामध्ये शाकाहारी असेल जेवण तर 750, मांसाहारी असेल तर 750. सकाळी 9:30 ते 4 पर्यंत सगळं, चहा, नाश्ता, जेवण, सरबत, आईस्क्रीम, फोटोग्राफी. फोटोग्राफी. खूप छान प्लेस आहे आणि पूर्ण ओव्हरव्ह्यू दिसतो आपल्याला. समोर रेन डान्स आहे. हो, तो रेन डान्स आहे. पपईची बाग. केळी, पपई. पर डे खर्च किती मॅडम? पर डे पर पर्सन? आता आपल्या इथं 1 डे पॅकेजेस होतात. त्याच्यात पर डे जर असं पकडलं, सकाळी 9:30 ते 4, त्यामध्ये शाकाहारी असेल जेवण तर 750, मांसाहारी असेल तर 750. सकाळी 9:30 ते 4 पर्यंत सगळं, चहा, नाश्ता, जेवण, सरबत, आईस्क्रीम आणि ऍक्टिव्हिटी. आणि पर्यटक आल्यानंतर म्हणजे तुम्ही त्यांचं वेलकम कसं करता? थोडक्यात प्रोसेस काय असते वेलकम करता? नंतर पुढे काय करता? त्यांना शिवार फेरी असते का? त्यांना बैलगाडी सफर ठेवलेली असते मॅडम. त्यांचं आल्यावर वेलकम करता, त्याच्यानंतर त्यांना नाश्ता असतो. नाश्ता. नाश्ता झाला की मग बैलगाडी सफर असते. त्यांना कोकम सरबत असतो. त्यांनी ऍक्टिव्हिटी काय घेणार असले तर ती सगळी अरेंजमेंट. तुम्हाला आम्हाला ह्या ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी आम्ही ठरवलेल्या आहेत, त्यांच्याकडनं नाही, आम्ही ठरवलेल्या आहेत. आमचं जेवण पण, आपला मेन्यू हा फिक्स आहे, ऍक्टिव्हिटी पण फिक्स आहेत. त्यामुळं आम्ही जे देईन तेच. मग नंतर फ्लो म्हणजे पुढे काय करतात? आता नाश्ता केला, चला नाश्ता केला की मग ते बैलगाडी सफर. बैलगाडी सफर झाली की मग ते संगीत खुर्ची, त्यानंतर रस्सी खेच, पोंगे, ग्राउंड वरचे खेळ. त्यानंतर मग 12 वाजता कोकम सरबत असतो. कोकम सरबत झालं की 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत तो रेन डान्स. हा तिथं, त्या
साऊंड सिस्टीम Sound तिथं system लावून लावलेली दिली असते. जाते. मग 1 तासासाठी ते असतं. तिथं चेंजिंगला रूम पण आहेत. ओके, आपण त्यामुळे तिथे जाऊन बघू. हां, हां. आणि मग नंतर जेवण आणि नंतर छान चिकूच्या बागेमध्ये येऊन हं. झोप काढणं. जेवण सुद्धा चिकूच्या बागेतच असतं मॅडम. चिकूच्या बागेतच. चहा, नाश्ता, जेवण. फोटोग्राफी पॉइंट. हं. तिथे पण आहे. आवडतो ना मॅडम. लहान मुलांना लहान नाही, मोठ्यांना सुद्धा. त्यांना पण मोठ्यांना सुद्धा. जायला जागा खूप आहे. असं आहे मॅडम. त्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये पूर्ण सगळीकडे एवढे छान असे माठ ठेवलेले आहेत आणि एवढं मस्त गोड आणि थंड पाणी आहे ना, आत्मा खरंच तृप्त होते. खूप छान पाणी आहे. पाण्याचा सोर्स काय विहीरच आहे का? जवळपास नदी वगैरे आहे नदी पंचगंगा नदी आहे मॅडम आम्हाला जवळच. आणि विहिरी किती आहे? विहीर एकच आहे आपली. एक विहीर आहे. 4 आहेत. 4 आहेत. 4 विहिरी आहे. हां. 4 विहीर. म्हणजे पाणी मुबलक आहे आपल्याकडे. आणि इकडे ह्या साईडला पार्किंग करतात का? हो, ही पूर्ण पार्किंग एरिया आहे मॅडम. हा पार्किंग एरिया. 100 4 व्हीलर आरामात पार्क होते. 100. हो. आणि हे सगळ्यात आवडतं ठिकाण पण रेन डान्स. रेनडान्स. म्युझिक पण असतं रेनडान्स. हो, म्युझिक असतं की मॅडम. हो. थँक्यू. लॉकर हो. चेंजिंग होणार होतं. हो. कॉर्पोरेट्स मध्ये कधी कंपन्यामध्ये वगैरे येतात तिथे? भरपूर मॅडम. भरपूर येतात? भरपूर. ट्रेनिंग वगैरे काय हो. झाले त्यांचे? काय टाइप्स वगैरे केलेत का डायरेक्ट ते बुकिंग करतात त्यांचं डायरेक्ट तुमचं बुकिंग online? मॅडम. सगळीकडे असं बसण्यासाठी बेंचेस पण टाकलेले आहेत. निवांत प्रत्येकाला आपापली स्पेस मिळते आणि आपण छान गप्पा मारत पण बसू शकतो. तिकडे पण अशाच प्रकारचे बेंचेस आहेत ना? हो, हो. साईडला रोडच्या पलीकडे दिसतात. आणि इथे काय राहण्याची सोय आहे समोर? नाही, नाही. हे गेस्ट टॉयलेट वॉशरूम आहे मॅडम. कॉमन टॉयलेट. हां. इकडे चिक्कूवरती प्रोसेसिंग केली जाते आणि हा चिक्कूला कट करून हे त्याच्या चिक्कू काय चिप्स. चिप्स बनवले जातात. आणि हा आहे ड्रायर. वाळायचे. किती दिवस लागतात ते चिक्कू पूर्णपणे ड्राय व्हायला? 2 दिवस. 2 दिवसात ड्राय होतं. हो. म्हणजे तुमचं युनिकनेस तुमच्याकडे प्रोडक्ट्स पण आहेत चिक्कूचे. हं. गुळ वाळवत ठेवलाय का? हो. कशासाठी वाळवतात? जरा उन्ह देऊन ठेवणार मॅडम ते बॉक्स. खराब होत नाही ना? हां. पूर्ण ऑर्गॅनिक गुळ आहे. हो. पूर्ण ऑर्गॅनिक त्याच्यामध्ये वेलची, केसर, तूप, सुंठ हे सगळं घालून बनवलेलं आहे मॅडम. आणि ह्या गुळाचा चहा फुटत नाही. हां, चहा फुटत नाही. विदाऊट केमिकल. हां. केमिकल फ्री हां. ही आहे पर्यटकांसाठीची राहण्याची सुविधा. अकोमोडेशन. टोटल किती रूम आहेत मॅम? टोटल 5 रूम आहेत मॅडम. 5 रूम. सगळे अटॅच टॉयलेट हो, बाथरूम. हो. इलेक्ट्रिसिटी वगैरे हां, सगळं आहे. सगळं त्यामध्ये आहे. रूम आपण आतून बघूया. रूम खूप छान आणि स्पेशियस आहे. बांधकाम पण एकदम छान. दगडी बांधकाम. दगडी बांधकाम. आरामात जर एखादा म्हणजे पर्यटकाला एखाद्या कुटुंबाला एक्स्ट्राचे बेड पाहिजे असेल तर खालीही टाकू शकतात ना? हो, इथं जर बेड टाकून गाद्या घालून दिल्या तर 8 जण आरामात झोपतील. 8 जण. 8 जण. 8 ची कॅपॅसिटी आहे मला. हो.
अशा 5 रूम. हं. स्वयंपाकघर पण एवढं सुंदर असू शकतं. खूप सुंदर आहे, एकदम भारी. ते मोठे मोठे हंडे आहेत. त्या हंड्यामध्ये काही मॅडम ठेवलंय आले? का रिकामे? होय? ते रिकामेच का हंडे? रिकामे. नमस्ते मावशी. खूप छान. विचार लिहिलेला असतो. हे सुविचार रोज लिहिता का? अक्षर एकतर पहिल्यांदा अक्षर खूप सुंदर आहे आणि छान लिहिलेलं आहे अगदी. तुम्ही तुमचा वेळ, अमूल्य वेळ खरंच म्हटलं पाहिजे की एवढ्या बिझी शेड्यूल मधून तुमचा वेळ दिला आणि मला खूप छान प्रकारे पूर्ण कृषी पर्यटन केंद्राची माहिती दिली. त्यासाठी मी अगदी मनापासून तुमची खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. वेलकम मॅम.